बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यातील वसीम खान आणि सागर राजपूत विरोधात अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार। प्रहारच्या जिल्हाध्यक्षांचा इशारा, सागर राजपूत आणि वसीम खानच्या संपत्तीची चौकशी करा। सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा समोर आलाय। अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणारी मोठी साखळी गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या हाती लागली आहे। सिव्हिल हॉस्पिटलमधील लिपिक वसीम खान, सागर राजपूत आणि निवासी डॉक्टर कणाके यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले, कोर्टात हजर केलं। कोर्टानं पोलीस कोठडीत रवानगी केली आणि सध्या ते तिघेही आणि इतर संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। प्रहारचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी अँटी करप्शन ब्युरो सोलापूर विभाग यांच्याकडे आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन दिले। वसीम शौकत खान, सागर राजपूत आणि डॉक्टर कणाके यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यात मोठी संपत्ती जमा केली आहे। वसीम खान यानं सोलापुरात आलिशान अपार्टमेंट बांधून भाडे तत्वावर दिलंय। गजानन नगर इथं आलिशान बंगला आहे। वर्षाला महागडे 4 चाकी वाहन खरेदी करतो। पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट घेतले। अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांना भेटून सर्व बाबी निदर्शनास आणून दिले। एसीबीकडे तक्रार करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी केली आहे। नमस्कार, मी अजित कुलकर्णी। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जो काही दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल परवा घोटाळा झाला, क्राईम ब्रँचनी डॉक्टर सतीश कनागे असतील, वरिष्ठ लिपिक वसीम शौकत खान असेल, वरिष्ठ लिपिक सागर गोविंद राजपूत असतील, यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना अटक केली। पण यांच्यावर गुन्हे दाखल केल्यात जवळजवळ 3000 सर्टिफिकेट त्यांनी बोगस दिलेले आहेत असं त्या ह्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। समजा एका सर्टिफिकेटच्या मागं 5 लाख, 6 लाख, 7 लाख मोठे वरिष्ठ अधिकारी असतील तर जास्त पैसे घेतले, पण प्रति सर्टिफिकेट आपण 2 लाख रुपये जरी धरलं तरी जेणेकरून हा जवळजवळ 20 ते 25 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे असं आपले माननीय पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं की बाबा हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे द्यावा। त्यांच्या आजूबाजूचे जे काही नातेवाईक वगैरे असतील त्याच्या नावावर जी काही प्रॉपर्टी असेल, गजानन नगरमध्ये त्याचा स्वतःचा बंगला असेल किंवा गजानन नगरमध्ये ते एक मोठे अपार्टमेंट बांधून भाड्याने दिलेले ते असेल, NIBM कोंढवा येथे पुण्यातील प्रॉपर्टी असेल कोट्यवधी रुपयांची, या सगळ्या गोष्टीची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करा असं त्यांना विनंती केलेली आहे। त्यांना पत्र सुद्धा दिलेलं आहे CP साहेबांना। त्याच्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक उपअधीक्षक साहेब यांना सुद्धा संबंधित गोष्टीची माहिती दिली, त्यांना सुद्धा पत्र देण्यात आलेलं आहे। आणि अचानकपणे जे काही संबंधित डॉक्टर तोडकर साहेब जे आहेत ते तोडकर साहेब 2 दिवस आधी राजीनामा देतात। याचा मागचं रहस्य काय आणि त्यांना जो OTP प्राप्त झाला होता, या OTP कोणी दिला, काय दिला, कशासाठी दिला आणि त्या OTP वर त्यांनी अनेक सर्टिफिकेट तयार केले असं डीन साहेबांचं म्हणणं आहे। या सगळ्या गोष्टीची याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहेत, त्याचे नातेवाईक वगैरे खानचे, या सगळ्या गोष्टीची चौकशी व्यवस्थित रीतसर होणं फार गरजेचं आहे। आणि ही बाब मी आता गप्प बसणार नाही, ही बाब मी फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करून त्यांची जामीन जरी झाली तरी त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय मी राहणार नाही प्रहारच्या माध्यमातून, असं मी विनंती उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक यांना सुद्धा केलेली आहे। त्याच्यानंतर आपले लाडके पोलीस आयुक्त आहेत त्यांना सुद्धा विनंती केलेली आहे की जो काही असं म्हणजे याची चौकशी एकदम सखोल, यांच्या नातेवाईकांकडच्या नावावरची प्रॉपर्टी जे काही असेल ते सगळ्या व्यवस्थितरित्या चौकशी करून यांचं जे काय आहे ते बिंग करोडो रुपये ह्यांनी दिव्यांग प्रमाणपत्रात खाल्लेले जवळजवळ 30 ते 40 कोटी रुपयाचा घोटाळा, हे बिंग पूर्णपणे उघड करा असं त्यांना सांगितलं। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।